फ्रॉक, छोटासा फ्रॉकची कीचेन. तर याच्यासाठी मी येलो कलर घेतलेला आहे, पिवळा कलर. त्याच्या आपल्याला 17 चेन करायचे आहेत. सुई तीच घेतली मी 2.5 वाली, 2.5 नंबरची 2.5. आपण 17 चेन करणार. ह्या झाल्या 17 चेन. त्यानंतर सर्कल करून या पहिल्या चेनमध्ये सुई घालून बंद करून घ्यायचं. त्यानंतर 2 चेन आणि ह्या पूर्ण सर्कलमध्ये आपण 33 मोठे खांब घालणार आहोत. सर्कलच्या आत घालायचे आहेत. असे 33 खांब घालून इथपर्यंत येऊन बंद करायचं. आता मी बंद केलं आणि 8 खांब घातले. 8 खांबांवर 8 खांब घातले. त्याच्यानंतर 9 सोडायचे आहेत. पुढचे 9, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10व्यामध्ये परत आपण खांब घालणार आहोत. परत 8 खांब घालायचे. सात आणि 8 हे 8वर 8 खांब घातले आणि इथे जे आपण चेन घातले ना तिथे बंद करायचं. हे असा आपला पार्ट हा तयार झाला. हे 2 बाजूचे हात आणि हा मधला पार्ट फ्रॉकचा तयार. आता आपले हे दोन्ही बाजूचे 8 मिळून 16 झाले. आता आपण काय करणार आहोत, 2 चेन आणि प्रत्येकात 2-2 घालायचे आहेत आपल्याला. 2-2 खांब प्रत्येकात घालायचे आहेत. असे प्रत्येकात 2-2 खांब पूर्ण घालायचे आहेत. म्हणजे आपले 16चे 32 खांब होते. आता हे बंद करते. मी ह्याला ना बॉर्डर करते या क्रीम कलरची. तर हे बंद करताना हा क्रीम कलर जोडला मी. त्यानंतर 1 चेन, तिथेच एक छोटा खांब, नंतर 2 चेन आणि ह्या खांबाच्या मध्ये आपण छोट्या खांबाचा जो हा छोटा खांब आहे ना त्या छोट्या खांबाच्या मध्ये आपण सुई घुसवणार आणि एक खांब करणार मोठा. अजून एक मोठा खांब करायचा. त्यानंतर 2 चेन सोडायच्या आणि तिसऱ्या चेनमध्ये परत एक छोटा खांब, 2 चेन. त्यानंतर ह्या खांबाच्या मागून मी घेणार आहे. असं मागून सुई घेणार आणि 2 खांब करणार मी. 1 आणि 2.
परत पुढचे 2 चेन सोडायच्या आणि तिसऱ्या चेनमध्ये छोटा खांब, 2 चेन आणि खांबाच्या मागून हे बघा पाठीमागून असं सुई घालून 2 खांब करायचे, 1 आणि 2. हे बघा हे असं डिझाईन तुम्हाला दिसेल. ते खांब घालते मी. हे असं छान डिझाईन पूर्ण फ्रॉकला करून घ्यायचं. हे बघा हे छोटंसं छान मस्त फ्रॉक तयार केला. ही बॉर्डर तयार केली आणि हा एक मोती होता माझ्याकडे तो चिकटवला आणि हे किचन लावले. हे आपली छान फ्रॉकची किचन तयार झाली.